जय श्री कृष्ण। आपल्या लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। काय आहे महत्त्वाची बातमी, कशा प्रकारे आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये भेटणार की नाही? सरासरी जर सांगायचं झालं तर या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 2100 रुपये। नक्की कारण काय आहे आणि काय लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकत नाही? अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, अत्यंत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे। या महिलांना मिळणार नाहीत 2100 रुपये। नक्की कारण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात आपण। पहा, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। महायुती सरकार आल्यानंतर आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजे पहा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नये। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे। विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणा केली होती। जुलै महिन्यापासून महिलांना पैसे दिले जात होते। आचारसंहितेच्या काळात महिलांना पैसे दिले नव्हते, परंतु नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिलांना दिलेले होते। म्हणजे तुम्हाला 1 जुलैपासून 1500 रुपये भेटण्यास सुरुवात झाली तर ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला 7500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत। आणि यापुढचे 2100 रुपयाचा जर लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच 6वा हप्ता येणार आहे। आता 6व्या हप्त्याबरोबर ज्या महिलांना 1500 रुपये भेटले नाहीत त्यांच्यासाठी देखील नवीन अकाउंट तयार करून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्याचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर बनवू। जसं ती लिंक चालू होईल तसं तुम्हाला तो व्हिडिओ दिला जाईल। डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार आहे, परंतु काही महिलांना या योजनेच्या पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत असे सांगण्यात आलेलं आहे। मीडिया रिपोर्टनुसार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर होती। त्यानंतर आचारसंहिता लागू झालेली आहे। या काळात काही महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती, त्यामुळे आता या महिलांच्या अर्जाची छाननी पुन्हा सुरू केली जाणार आहे। यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या अर्जात काही त्रुटी आढळून येतील असं वाटलं तर त्यांना या योजनेत अंतर्गत पुढचा हप्ता मिळणार नाहीत। पहा, सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे शेवटच्या टप्प्यात तुम्हाला पैसे अजूनही भेटले नाही आणि ती आता छाननी चालू आहे, म्हणजे चेकिंग चालू आहे। आणि या चेकिंगमध्ये महिलांचा काही प्रॉब्लेम असेल, एखादं डॉक्युमेंट अपडेट करता आलं नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्रुटी आढळून आली तर तुमचा तो फॉर्म रिजेक्ट होणार आहे आणि रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला 6वा हप्ता व बाकीचे हप्ते देखील भेटणार नाही आहेत। पहा, अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। या महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे। आता कोणत्या महिलांना भेटणार नाही आहेत जाणून घेऊया सविस्तर। ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे। म्हणजे आतापर्यंत ज्या महिलांनी लाभ घेतला आहे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असून देखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, परंतु आता रीचेकिंग झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। पहा, दुसरं महत्त्वाचं, ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो, लक्ष द्या, अशा महिलांना देखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे। म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणे, त्याचबरोबर कर भरतो अशा व्यक्तींना किंवा अशा महिलांना या हप्त्याची गरज नाही असं सरकारला वाटतं, म्हणून तिथे त्यांना हप्ता भेटणार नाही आहे। तिसरा महत्त्वाचा पॉईंट, ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळत आहे अशा महिला देखील इथे पात्र ठरणार नाही आहेत, यांना देखील 6वा हप्ता भेटणार नाही आहे। आणि ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य खासदार किंवा आमदार आहेत
त्या देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे. म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा असणाऱ्यांनी. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा, ज्या घरातील कुटुंबातील खासदार आमदार असतात त्यांना, किंवा ज्या महिला म्हणजे जे सरकारी कामामध्ये आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. आणि जे मध्ये आले होते जी महत्त्वाची येस असलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. म्हणजे याआधी तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे या लाडक्या बहिणींना पैशाचा लाभ भेटणार नाही आहे, अत्यंत महत्त्वाची. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या आपल्या खास लाडक्या बहिणी असणार आहे त्याच्यामध्ये कोणतंही काम करत नाही आहे अशा लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ दर महिन्याला भेटणार आहे. त्यांच्यासाठी खुशखबर, आनंदाची बातमी. परंतु ज्या महिलांना भेटणार नाही आहे, आत्तापर्यंत भेटले, इथून पुढे भेटणार नाही, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी नसणार आहे. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा. आपल्या लाडक्या बहिणींना देखील कळू द्या नक्की का 2100 रुपये भेटणार नाही आहे. त्यांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.